टिंगो, ट्रायंगल, चिप्स, वेफर्स, कुरकुरे सगळं खायचं विसरून जाल. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. वेट लॉस करताय तर मग हे सगळं ॲडजस्ट करायलाच लागणार आहे. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण मिंट फ्लेवर मखाना करणार आहोत. अगदी छान आणि सुपर्ब टेस्ट लागते आणि याच्या रेसिपीजसुद्धा मी तुम्हाला नंतर करून दाखवेन. तर इथे मी घेतलेला आहे 1 वाटी मखाना. त्याचबरोबर मी इथे थोडीशी काळी मिरी पावडर घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे पुदिनाची पावडर. पण टाईम वेस्ट न करता लवकरच आपण रेसिपीला सुरुवात करूया. छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत मखाना जे आहेत ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे घीचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे अवॉइड केलेला आहे. आणि थोड्या वेळानंतर आपल्याला एखादा मखाना घेऊन चुरून पाहायचा आहे. जर चुरा झाला याचा अर्थ आपला मखाना जो आहे तो रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मखाने ऑलमोस्ट आपले झालेले आहेत. तर इथे मी मखाना काढून घेणार आहे रोस्ट झाल्याच्या नंतर. त्यानंतर सेम पॅनमध्ये आपल्याला 1 चम्मच, अगदी छोटा 1 चम्मच आपल्याला घी टाकून घ्यायचं आहे. थोडं गॅस फास्ट झाला होता त्याच्यामुळे मी थोडं स्लो करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला पुदिना पावडर इथे यूज करायची आहे. ही मी होममेड घरी बनवलेली होती. याची रेसिपीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर असं रेडी बनवून ठेवलेलं असेल तर अशा चाटसाठी वगैरे यूज होतो. आणि पुदिना ॲक्च्युली नेहमीच नाही मिळत, त्याच्यामुळे मी असे पावडर तयार करून घेतलेले आहे. तर ते आपल्याला पावडर टाकून घ्यायचे आहे. त्याचबरोबर काळी मिरी पावडरसुद्धा टाकायची आहे. आणि नंतर मीठ टाकून आपल्याला जे रोस्टेड मखाना आहेत ते टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज 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 लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी इथे डाएट फूड रेसिपी चॅलेंज स्टार्ट केलेला आहे. तर एकदा नक्की तुम्ही व्हिजिट करा चॅनलला. अगदी यूजफुल आणि छोट्या छोट्या रेसिपीज आहेत आणि लवकर बनतात. चाट वगैरे खूप टेस्टी रेसिपी आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चारही बाजूनी सर्व मखाना जे आहेत ते पूर्णपणे मसाला त्यांना लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे थोडंसं मीठ मी अजून टाकलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान यम्मी आणि टेस्टी आपला रोस्टेड मखाना चाट जो आहे तो रेडी झालेला आहे. याच्यापासून तुम्ही रेसिपीसुद्धा बनवू शकता. तर मी नक्की नेक्स्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, अशी छान छान आणि नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान नवीन आणि मस्त व्हिडिओमध्ये. तुम्ही ह्याच्यावरती लेमन टाकून सुद्धा नुसतं सुद्धा खाऊ शकता.